नमस्कार मित्रांनो, वररुची संस्कृत अकॅडमीच्या संस्कृत रीडर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ॲनालिसिस बघणार आहे किंवा कंपॅरिझन बघणार आहे. जो आपला सिलॅबस आहे संस्कृत पेपर 2चा तो आणि ॲक्च्युअली जो पेपर येतो युनिव्हर्सिटी थ्रू जो पेपर आलेले आहेत आतापर्यंत 2023चा पेपर आणि नंतर विंटर 2023चा समर 2023 आणि विंटर 2023 या 2 पेपरला आपण कंपेअर करणार आहे NCISMच्या दिलेल्या सिलॅबससोबत. म्हणजे खूप वेळा काय होऊन जातं NCISMमध्ये जी मार्किंग दिलेली आहे, म्हणजे मार्क्स जे दिलेले आहेत टॉपिक वाईज ते मार्क्स आणि जे युनिव्हर्सिटीमध्ये जसे आपल्याला प्रश्न आलेले आहेत किंवा मग जो पेपर पॅटर्न आहे त्याच्यामध्ये इन्क्लूड होणारे मार्क्स या मार्किंगचा आपण थोडं काही ठिकाणी डिफरन्स आहे आणि मग ॲक्च्युअली कशाला जास्त वेटेज दिलं पाहिजे किंवा कशावरती जास्त फोकस केला पाहिजे हे आपल्याला पेपर बघितल्यावरती लवकर लक्षात येतं. म्हणून आपण दोन्ही त्या ठिकाणी कंपेअर करणार आहे. म्हणजे फक्त सिलॅबस बघून अभ्यास न करता पेपर जो आहे, जे PYQ झालेले आहेत किंवा जे मागचे जुने झालेले पेपर आहेत, तो बघून जर का अभ्यास केला तर जे बर्डन येतं ते थोडंसं कमी होऊन जाईल. आता इथे बघा जो इथं हा सिलॅबस दिला आहे, त्यात पहिला जो टॉपिक आहे ना, तो आहे निरुक्ती आणि पर्यायपद. त्याला त्यांनी 15 मार्काचं वेटेज दिलेलं आहे. आता ह्या ठिकाणी जो सिलॅबस आहे आपला, सिलॅबसमध्ये सर्वात पहिल्यांदा जे प्रश्न येतात ना, ते अन्वय आणि पदच्छेद त्याच्यावरती आलेले प्रश्न आहेत. आता सगळ्यात आधी तेच बघू आपण. अन्वय लेखन इथे तिसरा टॉपिक आहे अन्वय लेखनचा सिलॅबसमध्ये. आता अन्वय लेखनमध्ये अष्टांगहृदयचे श्लोक आहेत किंवा मग वैद्यकीय सुभाषित साहित्याचे श्लोक आहे. अष्टांगहृदयमध्ये पहिला, दुसरा, तिसरा अध्याय आणि नंतर मग 12, 13, 14 अध्याय त्या ठिकाणी दिलेले आहेत. 11, 12, 13, 14. तर मग त्याचे श्लोक या ठिकाणी अन्वय आणि पदच्छेदसाठी येतात आणि नंतर वैद्यकीय सुभाषित साहित्याचे पण काहीतरी 20-30 श्लोक आहेत. ते त्या ठिकाणी येतात. पण आता इथे मोस्टली ना वैद्यकीय सुभाषित साहित्याला काही वेळेस आपण वैद्यकीय सुभाषित साहित्य आणि अष्टांगहृदय याला अर्ध-अर्ध त्या ठिकाणी हे दिलेलं वेटेज दिलेलं असतं. आता इथे 30 मार्क दिलेले आहेत अन्वयसाठी. पण जर बघायला गेलो तर फक्त अन्वय जो आहे, जर नुसतं बघितलं की श्लोकांचा अन्वय लिहायचा आहे, हा किती मार्काला येतोय? तर बघा इथे पहिला तर पदच्छेद लिहायचा आहे आणि शब्दरूप धातुरूप ओळखायचे. दुसरा जो क्वेश्चन आहे तो अन्वय आणि अर्थ लिहायचा आहे श्लोकाचा आणि तिसरा क्वेश्चन पण बघा अन्वय आणि अर्थ लिहायचा आहे. आता ह्या 2 श्लोकांमध्ये जर अन्वय अर्थ लिहायचा आहे, म्हणजे अन्वयला काही अर्धे मार्क असतील आणि अर्थला अर्धा मार्क आहे. म्हणजे इथे जर बघितलं तर 5 मार्काचा SCQ आहे, तर अन्वयला दुसऱ्या SCQमध्ये 2.5 मार्क राहू शकतात आणि तिसऱ्या SCQमध्ये अन्वयला 2.5 मार्क असू शकतात किंवा 3-2चं जरी डिस्ट्रिब्युशन असेल तर अन्वयला 3 मार्क आणि अर्थाला 2 मार्क. इकडे पण अन्वयला 3 मार्क, अर्थाला 2 मार्क. तर असं डिस्ट्रिब्युशन जरी राहिलं तरी पण मोस्टली 50-50 जर डिस्ट्रिब्युशन पकडलं तर इथे अन्वयला 2.5 मार्क आहे, इथे अन्वयला 2.5 मार्क म्हणजे 5 मार्काचा अन्वय. आणि दुसरा आणखीन अन्वयचा क्वेश्चन कुठे येतो? एवढे दुसरा आणि तिसरा SCQ सोडला तर नंतर मग डायरेक्ट लास्ट SCQमध्ये अन्वय येतो. इथे बघा लास्ट LAQमध्ये अन्वय येतो. इथे लास्ट LAQमध्ये पदच्छेद लिहायचा आहे, विग्रह वाक्य, अन्वय, वाक्यार्थ, शास्त्रार्थ एवढ्या गोष्टी लिहायच्या आहेत. मग इथे पदच्छेद 1, विग्रह वाक्य 2, अन्वय 3, वाक्यार्थ 4 आणि शास्त्रार्थ 5 अशा 5 गोष्टी लिहायच्या आहेत. मग जर आपण इक्वली डिव्हाईड केलं तर 2-2 मार्काला प्रत्येक गोष्ट पकडू. तर अन्वयला इथे 2 मार्क म्हणजे एकूण इथे 30 मार्क जर म्हटलेले आहेत अन्वयला, पण ॲक्च्युअली पेपरमध्ये किती मार्काला अन्वय आला? तर फक्त वरचे 2 SCQमध्ये 2.5-2.5 मार्क, 5 मार्क आणि शेवटच्या LAQमध्ये 2 मार्काचा अन्वय म्हणजे असे 7 मार्क अन्वयला आहेत. मग खूप जण काय करतात अन्वयला 30 मार्क आहेत म्हणून अन्वयला खूप जास्त इम्पॉर्टन्स देतात आणि अन्वयच पाठ करत बसतात. पण अन्वय आहे 7 मार्काचंच. ॲक्च्युअल पेपरमध्ये 7 मार्कासाठीच अन्वय येतोय. मग थोडंसं फक्त अन्वयबद्दल समजून घ्यायचं, कसं तयार करायचं आहे अन्वय आणि तेवढं जर समजून घेतलं तर नुसतं श्लोक बघून सुद्धा अन्वय त्या ठिकाणी लिहिता येतो. श्लोकांमधले जे शब्द आहेत ते योग्य प्रकारे आपल्याला अरेंज करायचे असतात आणि तसा अन्वय लिहायचा असतो. जसं आपण अर्थ लावतो मराठीमध्ये, तो जो अर्थ आहे मराठीमध्ये जो आपण श्लोकाचा अर्थ लावतोय, तोच अर्थ आपण संस्कृतमध्ये बोलतोय. त्यालाच आपण अन्वय म्हणतो किंवा पद्य स्वरूपाचं गद्य स्वरूपात करणं त्याला आपण अन्वय म्हणतो. मग अन्वय तशा प्रकारे जर बघितलं तर 7च मार्काला अन्वय येतो. म्हणून इथे 30 मार्क दिलेत म्हणजे खूप जास्त अन्वयला वेटेज असं नाहीये. ॲक्च्युअल पेपरमध्ये 7 मार्कालाच अन्वय आलेला आहे. नंतर इथे मार्क आणखीन कुठे स्कोअर करता येतात? इथे बघा श्लोकाचा पदच्छेद लिहायचा आहे आणि त्या ठिकाणी शब्दरूप आणि धातुरूप लिहायचे. आता इथे जे त्यांनी 30 मार्क म्हटलेले आहेत ना अन्वयला, फक्त अन्वयचे 30 मार्क नाही आहेत, तर त्याच्यामध्ये त्यांनी पदच्छेद, नंतर मग त्याचं
शब्दरूप, धातुरूप किंवा त्याच्यामध्ये एक सब्जेक्ट कोणता आहे, ऑब्जेक्ट कोणता आहे ते ओळखता येणं, ह्या सगळ्या गोष्टी धरून त्यांनी 30 मार्क दिलेले आहेत. आणि मग हे पूर्ण पेपरमध्ये मिळून हा जो अन्वयचा पूर्ण टॉपिक आहे तो एखाद्या पूर्ण याच्यामध्ये 30 मार्काचा येतो. पण नुसता अन्वय जर म्हटलं आपण, अन्वय एवढंच म्हटलं तर ते ॲक्चुअली 7 मार्कालाच आहे. पदच्छेदसुद्धा ह्या सिलॅबसच्या टॉपिक नंबर 3 मध्ये त्यांनी इन्क्लूड केलेला आहे. तो पण या ठिकाणी येतो. पदच्छेदमध्ये फक्त श्लोक वेगवेगळे करायचे असतात. इथे जसं तत्राद्या मारुतं नंदी त्रयस्तिक्तादयकपम असं म्हटलेलं आहे, तर त्या ठिकाणी हे प्रत्येक शब्द जो आहे तो वेगवेगळा करून मध्ये डॅश देऊन त्या ठिकाणी फोड करणं म्हणजे पदच्छेद करणं असं असतं. तर पहिल्या श्लोकामध्ये पदच्छेद लिहायचं आणि शब्दरूप धातुरूप लिहायचं. आता शब्दरूप धातुरूप हे जे आहेत ते फर्स्ट पेपरमध्ये सुद्धा कव्हर होतात. त्याच्यामुळे याचे मार्क ह्या ठिकाणी शब्दरूप धातुरूप आता 3 विचारलेले आहेत, म्हणजे 3 याला 1-1 मार्क, 3 मार्क असतात आणि 2 मार्क इतर पदच्छेद लिहायला असतात. नंतर ह्या ठिकाणी अर्थ लिहायचा. आता तुम्हाला जर का अन्वय नसेल पाठ होत, पण श्लोक जे आहेत, श्लोक पाठ करून त्याचा अर्थ पाठ नाही करायचा, पण श्लोक वाचून अर्थ तर कळतो किंवा वाचलेलं जर का राहिलं तर श्लोकाचा नेमका अर्थ काय तेवढं तरी कळतं. मग त्याच्यानुसार तुम्ही अन्वय जरी थोडंफार चुकला असेल, पण अर्थ जर का लिहिलेला राहिला तर अन्वयला थोडे मार्क, अर्थला थोडे मार्क, असं मिळून 5 पैकी 2-3 मार्क त्या ठिकाणी नक्कीच भेटतात. म्हणून दोन्ही अटेम्प्ट करायचे तिथे, तर मार्क भेटतातच. नंतर बघा पुढे जो आहे या ठिकाणी प्रयोगम विपरिणामयत हा एस-क्यू येतो. आणि ॲक्च्युअली जर का सिलॅबसमध्ये बघायला गेले ना तर प्रयोगम विपरिणामयत हा प्रॉपरली सिलॅबसचा टॉपिक म्हणून कुठेच दिलेला नाही. ना फर्स्ट पेपरमध्ये दिला आहे, ना सेकंड पेपरमध्ये. हा फर्स्ट पेपरमध्ये वाक्यप्रयोग आहे, पण कुठं दिलेलं आहे तर कारक प्रकरण जे आहे, कारक प्रकरणामध्ये खाली वाक्यप्रयोग दिलेले आहे. आता तुम्ही जर इथे बघितलं तर कारक प्रकरणामध्ये ना सगळ्यात शेवटी छोटीशी लाईन दिलेली एक बारीक, त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की वाच्यप्रयोग येणार आहे. आता इथे पण नाही दिलेलं आहे, बरोबर. कारक प्रकरण इथे बघा, इथे दिलेलं आहे कारक प्रकरणम तथा वाच्यप्रयोग. आता इथे सिलॅबसचा टॉपिक म्हणून वाच्यप्रयोग दिलेले आहे, पण ॲक्च्युअली वाच्यप्रयोग काय असतं ते त्या ठिकाणी पूर्ण त्याचे सब टॉपिक्स वगैरे काहीच नाही दिले. कारक प्रकरणम तथा वाच्यप्रयोग सिलॅबस टॉपिक पेपर 1 मधला 5वा टॉपिक नंबर, त्याच्यामध्ये वाच्यप्रयोगचं इन्क्लूड केलेलं आहे. आणि तेच आता पेपर 1 मध्ये वाच्यप्रयोग आहे, पण पेपर 2 मध्ये वाच्यप्रयोगचा कुठे उल्लेख नाही आहे. पण पेपर 2 मध्ये वाच्यप्रयोग येतो. तर त्याच्यामुळे जर तुम्ही सिलॅबस कॉपी बघून फक्त पेपर 1 मध्ये वाच्यप्रयोग करत असाल, तर पेपर 2 साठी पण वाच्यप्रयोग प्रिपेअर करायचा आहे. तर पेपर 2 मधला जो वाच्यप्रयोग आहे, त्याच्यामधले जे वाक्य आहेत ते मोस्टली पंचतंत्रवर आधारित घेतले जातात. पंचतंत्रमधूनच ते वाक्य त्या ठिकाणी घेतले जातात. म्हणून पंचतंत्रची कथा वाचताना ते जे वाक्य दिलेले आहेत पंचतंत्रमधले, ते संस्कृत टेक्स्ट आहे पंचतंत्रचं, ते व्यवस्थित वाचा. म्हणजे तुम्हाला जे वाच्यप्रयोगासाठी वाक्य येतील ते थोडेसे ओळखीचे राहतील. नंतर इथे बघा टिप्पणी लिखत. आता हा जो प्रश्न येतोय टिप्पणी लिखत, हा प्रश्न ॲक्च्युअली परिभाषाचा प्रश्न आहे. इथे जे परिभाषा आहे ना त्याचा प्रश्न आहे. तर त्या परिभाषाच्या प्रश्नावरून त्या ठिकाणी टिप्पणी लिखत हा प्रश्न येतो. मग याच्यामध्ये काय लिहायचं असतं, नोट्स लिहायचे असतात टिप्पणी लिखितमध्ये. जसं दुष्यमबद्दल विचारलंय तर दुष्यमच्या त्या ठिकाणी नोट लिहायची दुष्यमवरती. दुष्यम म्हणजे काय किंवा दुष्यमची व्याख्या आणि धातू. दुष्यम म्हणजे दोषांद्वारे ज्याला जे दूषित होतात ते दुष्य. मग दुष्य किती प्रकारचे आहेत तर ते त्या ठिकाणी लिहायचे. धातू आणि मल त्यांना दुष्य म्हटलं जातं, असं पूर्ण त्या ठिकाणी लिहायचं असतं. तर मग या ठिकाणी परिभाषा पदामध्ये जे जे शब्द दिलेत ते सगळे त्या ठिकाणी टिप्पणी लिखतमध्ये येतील. त्याच्यामध्ये एक एस-क्यूसाठी येतं आणि एल-क्यूमध्ये पण टिप्पणी लिखत येतं. नंतर इथे निरुक्ती आणि पर्यायवचन. निरुक्ती आणि पर्यायवचन इथे 5 मार्काचं आहे. आता इथे 15 मार्काचं डिस्ट्रिब्युशन दिलं आहे निरुक्ती पर्यायवचनसाठी. ते कसं आहे तर एस-क्यूमध्ये एक निरुक्ती आणि पर्यायवचन येतं आणि एल-क्यूमध्ये येतं. मग असे करून एल-क्यू 10 मार्काचं आणि एस-क्यू 5 मार्काचं, असं 15 मार्काचं डिस्ट्रिब्युशन आहे. आता परिभाषा पदानी म्हणजे ते डिस्ट्रिब्युशन दिलं आहे ना 20 मार्काचं, ते कसं दिलेलं आहे इथे 5 मार्काचं याच्यामध्ये येतं टिप्पणी लिखतमध्ये. 5 मार्काचं जे परिभाषा पद आहेत ते आपल्या याच्यात जातात, एल-क्यूमध्ये जातात 10 मार्काचे. आणि असे 15 मार्क झाले. उरलेले 5 मार्काचे आहेत ना ते मे बी असं त्यांनी डिवाईड केलं असेल की जे एका वाक्यात उत्तरे येतात, इथे एल-क्यूमध्ये जे एका वाक्यात उत्तरे येतात, हे बघा, हे जे एका वाक्यात उत्तर आहेत हे मोस्टली परिभाषा पदांमधले असतात. परिभाषा पदामध्ये जे पण शब्द आलेले आहेत ना त्या ठिकाणी तुम्ही जे पण वाचन केलेलं आहे, जे पण टेक्स्ट वाचतायत त्याच्यावर डिपेंडंट हे एका वाक्यात उत्तर येतात. तर त्याच्यामुळे परिभाषा पदाचे जे 20 मार्क डिस्ट्रीब्यूट केलेत ते असे केलेले आहेत. आणि ॲक्च्युअली निरुक्ती फक्त 10 मार्काला आहे. त्यांनी 15 मार्काचं डिस्ट्रिब्युशन दिलं तिथे, पण 10 मार्कालाच आहे.
LAQ पण हे 5 मार्कालाच येतंय आणि SAQ 5 मार्काचीच निरुक्ती. इथे टिप्पणी मात्र बरोबर 20 मार्काची. टिप्पणी इथे बघा हे 10 मार्काचं आहे आणि हे जे प्रश्न आलेले आहेत हे पण टिप्पणीमधलेच प्रश्न आहेत, परिभाषामधलेच प्रश्न आहेत. ते 5 मार्क आणि वरचे आणखीन हे 5 मार्क. टिप्पणी लिखतचे 5 मार्क अशी एकूण ते 20 मार्काला त्या ठिकाणी बरोबर डिस्ट्रिब्युशन आहे. निरुक्तीचं डिस्ट्रिब्युशन म्हटलं फक्त 10 मार्काचं आहे. तिथे 15 दिलेले आहे तिथे सिलेबस कॉपीला, पण 10च मार्काचं डिस्ट्रिब्युशन निरुक्तीचं. नंतर इथे जे संस्कृत भाषायाम अनुवाद हे जे येतंय हे सगळं पंचतंत्रवरचं येतंय. आता इथे निरुक्ती, परिभाषा आणि अन्वय हा टॉपिक इथे संपला. इथपर्यंतच आहे. नंतर पंचतंत्र 15 मार्काचं दिलेलं आहे. 15 मार्काचं कसं आहे तर बघा इथे हे जे आहे हे 5 मार्काचं जे संस्कृत भाषायाम अनुवाद आहे, म्हणजे तुम्हाला मराठी टू संस्कृत करायचं असतं किंवा ज्यांची इंग्लिश आहे त्यांना इंग्लिशमधून संस्कृत करायचं असतं. तर हा जो पॅराग्राफ येणार आहे ना हा तुम्हाला पंचतंत्रमधला येणार आहे. तर तो फिक्स पंचतंत्रमधलाच येतो. आत्तापर्यंत तरी पंचतंत्रमधलाच आला आहे. असं नाही आलं आहे की तुम्हाला अर्थ दिलेला आहे आणि तो तुम्हाला श्लोक कोणता आहे तो लिहायचा आहे. एवढं ट्रान्सलेशन कोणीच नाही करू शकत. डायरेक्ट अर्थावरून श्लोक बनवणं. त्याच्यामुळे अर्थ दिलेला आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला ट्रान्सलेशन करायचं आहे पॅराग्राफमध्ये. तो पॅराग्राफ मोस्टली पंचतंत्रच्या कथेचाच येतो. मग तेवढं पंचतंत्रच्या कथेचा तो पॅराग्राफ येतो तो 5 मार्काचा आणि दुसरं इथे येतं 10 मार्काचं पंचतंत्र. हे जे पॅराग्राफ आणि त्याच्या खाली 5 प्रश्न विचारलेले असतात. याला म्हणतो आपण कॉम्प्रेहेन्शन. कॉम्प्रेहेन्शन हा टाईपमध्ये काय असतं, एक पॅराग्राफ असतो, पॅराग्राफ खाली 5 किंवा असे प्रश्न विचारले असतात. त्या प्रश्नांची उत्तरं पॅराग्राफमध्येच दिलेले असतात. ते शोधायचे असतात आणि लिहायचे असतात. तर हे कॉम्प्रेहेन्शन इथे 10 मार्काचं आहे. असं पूर्ण 15 मार्काचं पंचतंत्र आहे. 10 मार्क, एक LAQ आणि एक SAQ, अनुवादचा SAQ, अशी एकूण 15 मार्काचं पंचतंत्र बरोबर आहे दिलेलं. आता हा जो इथे मातृभाषायाम अनुवाद आहेत, हा जो येतोय इथे मोस्टली श्लोक विचारले जातात आणि हे श्लोक कुठून येतात तर हे जे अन्वय लेखनच्या टॉपिकमध्ये जेवढे पण श्लोक दिलेले आहेत त्याच्यामधून कोणता पण श्लोक तुम्हाला विचारू शकतात. म्हणजे इथे 5 मार्क, आणखीन अन्वय लेखनच्या टॉपिकमधले 5 मार्क इथे आहेत. म्हणजे हे जे 30 मार्क दिलेत ना हे सगळे असे डिस्ट्रीब्यूट करून एकत्र करून ते त्यांनी 30 मार्क तिथे हे केलेलं आहे. नंतर बघा इथे पुढचं, आता इथे हे पूर्ण SAQ संपले. नंतर इथे बघा खाली हे टिप्पणी झालं, नंतर हे कॉम्प्रेहेन्शन झालं, हे पंचतंत्रमधून येणारं असतं. हे प्रश्न पूर्ण वाक्याने सांगितलं तुम्हाला परिभाषामधून येतात. ही निरुक्तीमधूनच आलेलं आहे. नंतर हा जो पदच्छेद आहे विग्रह, वाक्य, अन्वय, हे पण अन्वयच्या टॉपिकमधून आलेलं असतं. म्हणजे अन्वयचे हे जे 30 मार्क दिलेले आहेत, आपण अन्वयचे 30 मार्क बघून असं विचार करतो की अन्वयला खूप जास्त वेटेज आहे. पण ते अन्वयचं जे 30 मार्काचं वेटेज आहे ते फक्त ओन्ली अन्वयचं नाही आहे, तर त्याच्यामध्ये पदच्छेद पण आहे, त्याच्यामध्ये वाक्यार्थ, शास्त्रार्थ त्या गोष्टी पण आहे आणि त्याच्यामध्ये आणखीन याचं पण आहे, अर्थचं पण आहे. म्हणजे मातृभाषा आहे म्हणून हे जे ट्रान्सलेशन येतं आहे की तुम्हाला श्लोकांचे अर्थ माहिती पाहिजेत त्याचं पण आहे. म्हणजे असे एकूण ते मिळून 30 मार्काचं वेटेज आहे. मग नुसतं अन्वयला वेटेज किती आहे तर नुसतं अन्वयला वेटेज आपण बघितलं, नुसतं अन्वय जो आहे फक्त श्लोकांचा अन्वय करणं याला 7च मार्क आहेत. जसं इथे बघा हे प्राणायामे नियुक्तेनं ह्या ठिकाणी अन्वय आणि अर्थ लिहायचा आहे. तर अन्वय फक्त इथे 2.5 मार्काचा, इथे 2.5 मार्काचा, खाली 2 मार्काचा शेवटच्या LAQमध्ये, असं एकूण 7 मार्काचाच अन्वय येतो. तर असं त्या ठिकाणी हे आपण आता ह्या व्हिडिओमध्ये बघितलं कशाप्रकारे कोणत्या टॉपिकला किती वेटेज आहे आणि कोणत्या टॉपिकला किती मार्क दिलेले आहेत. तर हे ॲनालिसिस आपण ह्या आजच्या व्हिडिओमध्ये करणार होतो. तर हे बघून व्यवस्थित समजून पेपरचा अभ्यास करा. सेकंड पेपरमध्ये कोणत्या ठिकाणी कोणते श्लोक आलेले आहेत किंवा नेमके कशाला किती मार्क आहेत ते बघून जर का केलं तर तुम्हाला डिसाईड करायला सोपं होतं की अभ्यास कशाचा फोकसली करायचा आहे. कशाचा अभ्यास व्यवस्थित करणार तर पंचतंत्राचा अभ्यास थोडासा व्यवस्थित करा, कारण की त्याच्यामध्ये कॉम्प्रेहेन्शन आहे तर ते सोपं जाणार आहे. मग सोपं आहे म्हणून सोडून नाही द्यायचं. पंचतंत्राच्या कथा व्यवस्थित वाचलेल्या राहिल्या तर तुम्हाला इथे जो हा पॅराग्राफ असतो तो ओळखीचा राहतो. मग ओळखीचा राहिला का तुम्हाला खालचे प्रश्न लवकर सॉल्व्ह करता येतात. म्हणून पंचतंत्राच्या कथा संस्कृतमध्ये पण वाचा आणि त्याचं ट्रान्सलेशन पण वाचा. मग त्याचा फायदा तुम्हाला इथे जे तुम्हाला वरती संस्कृत भाषा आहे अनुवादासाठी येतंय प्रश्न, त्याच्यामध्ये पण तुम्हाला फायदा होतो की पंचतंत्राच्या कथा जर तुम्ही संस्कृत टेक्स्ट वाचून मग त्याचं ट्रान्सलेशन जर वाचलेलं राहिलं तर मग तुम्हाला त्याच्यामध्ये फायदा होतो की तुम्हाला इथे मराठीमध्ये दिलेलं आहे आणि त्याचं संस्कृतमध्ये करायचं असतं. मग खूप असं वाटतं की खूप कठीण गोष्ट आहे, पण ते जर का कथा
2-3 वेळा वाचलेल्या राहिल्या, तर मग नेमकं मराठी शब्दांचं संस्कृतमध्ये काय शब्द येतात, तर ते आपल्याला थोडं ओळखीचे होऊन जातात आणि हे ट्रान्सलेशन पण सोपं जातं. म्हणून पंचतंत्रावरती थोडं फोकस करा आणि परिभाषा, निरुक्ती आता तुम्हाला वाचून पाठ करायचं जे अन्वय लेखनमध्ये पण जे श्लोक आहेत, सगळे श्लोक असे पाठ करायचे नाहीत, रट्टा मारून पाठ नाही करायचे, पण एकदा वाचून काढायचे. वाचून काढलेले राहिले तर त्याचे अर्थ आपल्याला सोपे जातात. अन्वय अन्वय कसं आहे, तुम्हाला जर का श्लोक बघून अन्वय लिहिणं जमत असेल तर ठीक आहे. नाहीतर मग दुसरा पर्याय आहेच, अर्थासाठी दिलेलं आहे तिथे ऑप्शन म्हणून. तर अर्थावरती फोकस करा श्लोकांच्या. अर्थ जर का लिहिता आला तर तुम्हाला अर्धा मार्क कसा पण भेटतो. अन्वय सोडून नाही द्यायचं, अन्वय लिहून यायचं. श्लोकांचेच शब्द रिअरेंज करायचे असतात अन्वयमध्ये. फक्त एवढं की ते रिअरेंज करताना आपण एका सिक्वेन्समध्ये रिअरेंज करतो. ती सिक्वेन्स जर का नसेल जमत तर पण श्लोक रिअरेंज करून लिहायचा प्रयत्न करायचा. तर अशा प्रकारे पेपर 2 सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.